तर मुलांनो, आज आपण पाठ क्रमांक 5 वीरांना सलामी, लेखिका अनुराधा प्रभुदेसाई 1956, पान क्रमांक 20 हा पाठ काय करणार आहोत की पाहणार आहोत. प्रसिद्ध लेखिका, लक्ष फाउंडेशनच्या संस्थापिका. या फाउंडेशनच्या माध्यमातून 2004 पासून श्रीनगर, लडाख, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि आसाममधील आघाड्यांवरील ठाण्यावर जाऊन जवानांशी संवाद साधून आम्ही तुमच्यासोबत आहोत असा विश्वास देण्यासाठी पुढाकार. कारगिल युद्धातील 12 वीरांच्या शौर्यगाथांच्या पुस्तिकांचे शाळांमध्ये वितरण. ऋणानुबंध, सैनिकाशी कारगिल शौर्यगाथा हे दृकश्राव्य सादरीकरण. सैनिकांबद्दल आदरभाव व्यक्त करणाऱ्या. सैनिकांसाठी रक्षाबंधन, सैनिकांबरोबर दिवाळी, सैनिक माझा व्हॅलेंटाईन, प्रत्येक सैनिक एक पंथी, सैनिकासोबत युवा प्रेरणा अशा कार्यक्रमांचे आयोजन. सन 2004 मध्ये केवळ एक पर्यटक म्हणून लडाखला गेलेल्या लेखिकेला 1999चे कारगिल युद्ध आपल्यापर्यंत पोचले कसे नाही याची खंत वाटत राहते. त्यानंतर विजयस्तंभाच्या साक्षीने पुढील 5 वर्ष या भूमीवर येऊन सर्व वीरांना सलामी देईन अशी ती शपथ घेते. त्या शपथपूर्तीच्या वाटेवरचा प्रवास म्हणजे हा पाठ. कुटुंबापासून खूप दूर सीमेवर सेवा परमो धर्माचे पालन करत सैनिक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशरक्षणाचे काम करतात. कुटुंबियांच्या प्रेमासाठी आसुसलेल्या या सैनिकांसोबत जेव्हा रक्षाबंधन साजरे केले जाते तेव्हा ते खऱ्या अर्थाने रक्षाबंधन कसे ठरते याचा प्रत्येकारी अनुभव या पाठातून मिळतो. जवानांच्या ठाण्यांपर्यंत पोहोचण्यासाठी लेखिकेने केलेल्या प्रवासातून सीमेवरील खडतर परिस्थितीची खरी कल्पना येते. अशा परिस्थितीत जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या जवानाबद्दलच्या अभिमानाने आपला ऊर भरून येतो. आपण सुद्धा जवानांसाठी ठोस काहीतरी करायला हवे असे वाटते. आता त्या लेखिकेने पाठाच्या परिचयामध्ये काय म्हटले की त्या 2004 साली एक पर्यटक म्हणून लेह आणि लडाखला गेलेल्या होत्या. मग त्या पर्यटनात त्यांना सैनिकांचे खडतर जीवन व सर्वस्वांचे समर्पण करण्याची वृत्ती याचं काय झाले की दर्शन घडलेले आहे. आणि हे सगळं बघून लेखिका काय झाले की भारावलेले आहेत. त्यांना सैनिकांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक भाग म्हणून सैनिक व सामान्य नागरिक यांच्यात प्रेमाचा पूल बांधण्यासाठी कल्पना त्यांच्या मनात आली. आपला तो सर्व अनुभव या पाठात त्यांनी काय केला की मांडला गेलेला आहे. एक वेगळी सहल म्हणून द्रास कारगिलचा प्रवास सुरू केलेला होता. लेह ते कारगिल प्रवास. त्याचसोबत ड्रायव्हर कारगिलची युद्धाची थरारक हकीकत त्यांना काय करत होता की सांगत होता. ती हकीकत ऐकत ऐकत मुक्काम गाठला. आणि तसं तर प्रत्यक्ष रणभूमी पाहिल्यावर 1999 सालच्या कारगिल युद्धाची भीषणता लक्षात आली. उभ्या चढणीच्या पहाडावरून शत्रूच्या तोफा धडाड होत्या. त्याच स्थितीत आपले जवान उभी चढण अथक चढत होते. स्वतःहून मृत्यूच्या तोंडात शिरण्यासारखा प्रकार होता. आणि त्यामध्येच काय झालेलं की बघा 22-23 वर्षाचे कोवळे जीव चमकत होते. त्यांच्या स्मारकाला वंदन करताना या आठवणी मनाला काय करतात की वेदना देत होत्या. आणि त्याच पद्धतीनं दृकश्राव्य केंद्रात कारगिल युद्धाची फिल्म त्यांना काय करण्यात आली आहे की मुलांनो दाखवण्यात आलेली आहे. सैनिकांच्या त्यागाची कल्पना लेखिकेला आली. संपूर्ण जीवन देशासाठी अर्पण करणाऱ्या सैनिकांच्या त्यागाचा परिचय देशवासियांना घडवण्यासाठी त्यांनी इथे आणण्याची काय केली की प्रतिज्ञा केलेली आहे. जवानांना राखी बांधण्याचा उपक्रम सलग अनेक वर्ष त्या करत आहेत. या प्रसंगी अनेक सैनिकांच्या व्यक्तिगत जीवनातील हकीकती त्यांना काय झाले की ऐकायला मिळालेले आहेत. त्याचप्रमाणे लेह लडाखच्या भेटीमुळे लेखिकांच्या स्वतःच्या मनातील अहंकार, बडेजाव, प्रतिष्ठेपणाच्या कल्पना गळून पडल्या गेलेल्या आहेत. आता आपण पाठाला काय करूयात की सुरुवात करूया. एका पर्यटकाच्या नजरेतून सुरू केलेला 7 दिवसांचा प्रवास लेह, न्यूब्रा व्हॅली, पँगॉंग लेक आणि सरतेशेवटी द्रास कारगिल. आता शेवटचा टप्पा शिल्लक होता. कारगिल आणि द्रास. सोबत असलेला लडाखी ड्रायव्हर स्टांझिन 5 वर्षापूर्वी घडलेल्या कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देत होता. गाडी पुढे जात होती. आम्ही द्रासला पोचलो. शासकीय विश्रामगृहात 2 खोल्या मिळाल्या. सकाळी उठून लांबूनच दिसणाऱ्या टायगर हिलच्या सुळक्याचं दर्शन घेतलं. थोड्याफार मिळालेल्या माहितीमुळं 1999 साली इथे काय उत्पात घडला असेल ह्या कल्पनेने अंगावर काय झाला की काटा
आलेला आहे. निशब्द अवस्थेतच तोलोलिंगच्या पायथ्याशी बांधलेल्या ऑपरेशन विजयच्या स्मारकापर्यंत पोहोचलो गेलेलो आहे. तर बघा काय केले की ह्या लेखिका ज्या आहेत अनुराधा प्रभुदेसाई यांनी एक पर्यटन म्हणून त्यांना पर्यटन करायचं म्हणून त्यांनी काय केलं होतं, त्यांचा तो प्रवास सुरू केलेला होता. तसा त्यांचा तो प्रवास 7 दिवसांचा होता. त्याच्यामध्ये बघा लेह, नुब्रा व्हॅली, पँगॉंग लेक आणि सरतेशेवटी द्रास कारगिल त्यांचा आता शेवटचा टप्पा काय होता की चाललेला होता. मग सोबत असलेला लडाखी ड्रायव्हर, लडाख ही केंद्रशासित प्रदेश आहे. मग त्यांच्यासोबत काय होतं की लडाखमधला एक ड्रायव्हर होता स्टांजी नावाचा. मग 5 वर्षापूर्वी तिथे काय घडलं असेल त्या आठवणींना तो काय करत होता की उजाळा देत होता. ते ऐकत ऐकत लेखिकेची गाडी काय होती की पुढं चालली होती. आणि ती हकीकत ऐकत लेखिका द्रासला कधी पोहोचल्या आहेत त्यांनासुद्धा काय झालं की कळलेलं नाही. शासकीय विश्रामगृहात 2 खोल्या मिळाल्या आणि त्यांना विश्राम करण्यासाठी शासकीय विश्रामगृह जे असतात ह्या विश्रामगृहात त्यांना काय झाले की आराम करण्यासाठी 2 खोल्या मिळालेल्या आहेत. त्यांनी त्या ठिकाणी काय केलं आहे की आराम केलेला आहे. सकाळी उठून लांबून दिसणाऱ्या टायगर हिलच्या सुळक्यांचं दर्शन घेतलं आणि सकाळी उठल्यानंतर लांबून दिसणाऱ्या टायगर हिलच्या सुळक्यांचं त्यांनी काय केले की त्या दर्शन घेतले गेलेलं आहे. त्यांना तशी कारगिल युद्धाबद्दल काय झाली होती मुलांना की थोडीफार माहिती मिळालेली होती. पण थोड्याफार मिळालेल्या माहितीमुळे 1999 साली इथे काय उत्पात घडला असेल, उत्पात म्हणजे की संकट किंवा नाश. मग यांनी त्याच्यावरून काय केलं की अंदाज बांधला गेलेला आहे. या कल्पनेने सुद्धा त्या लेखिकेच्या अंगावर काय झालं की काटा आलेला आहे. त्यांची बोलती काय झाली की बंद झालेली आहे. त्यांच्या तोंडातून शब्दच काय झाले की फुटेनासे झालेले आहेत. निशब्द अवस्थेमध्येच तोलोलिंगच्या पायथ्याशी, मग तोलोलिंगच्या पायथ्याशी हे काय होतं की सुळके होतं आणि ह्या सुळक्यांचं त्यांनी काय केले की दर्शन घेतलेलं आहे. मग तोलोलिंगच्या पायथ्याशी बांधलेले ऑपरेशन विजयच्या स्मारकापर्यंत त्या काय झाले की पोचल्या गेलेल्या आहेत. मग समोर दिसणारा तोलोलिंग, डावीकडे नजर गेली की दिसणारा रौकी नॉब हब, इंडिया गेट, 3 पीपल टायर हिलचा सुळका, त्याच्या बाजूचा पॉईंट 4875 भारतीय जवानांनी काबीज केलेल्या शिखरांची रांग. होय, याच मातीतून धूळ अंगावर घेत उंच 16,000 फुटांवर बर्फाच्छादित शिखरावर शत्रूंच्या तोफा पहाडावरून आग ओकत असताना ह्या भयान पर्वतावर आमचे धैर्यधर अथक चढत राहिले होते. आणि खरं तर मुलांना हा पाठ असा आहे की आपण सुद्धा ह्या पाठाच्या माध्यमामधून काय करतो की प्रेरणा घेऊ शकतो आणि आपले जे सैनिक लढतात, देशाच्या सीमेवर लढतात, त्यांच्यामुळे आपण इथं काय की सुखी आहोत. मग असाच अनुभव लेखिकेने सुद्धा काय केला की घेतलेला गेलेला आहे. आणि त्यांनी अगदी एक पर्यटन करायचं म्हणून तो काय केला होता की प्रवास केलेला होता. पण त्या ठिकाणी त्यांना गेल्यानंतर काय झालं की अगदी वेगळाच अनुभव आलेला आहे. तर पुढं बघा, तोलोलिंगच्या पायथ्याशी बांधलेल्या ऑपरेशन विजयाच्या स्मारकापर्यंत त्या काय झाल्या की पोहोचलेल्या आहेत. समोर दिसणारा तोलोलिंग, डावीकडे नजर गेली की दिसणारा रौनी नॉब हब, इंडिया गेट, 3 पीपल टायर हिलचा सुळका. मग ही त्यांना वेगवेगळे ठिकाणी त्या ठिकाणी गेल्यावर काय झाले की दिसली गेलेली आहेत. मग त्याच्या बाजूचा पॉईंट 4875 भारतीय जवानांनी काबीज केलेल्या शिखरांची रांग, म्हणजे एवढा प्रदेश त्या जवानांनी काय केला होता की काबीज केलेला होता. याच मातीतून धूळ अंगावर घेत आणि याच मातीतून धूळ अंगावर घेत आपले सैनिक 16,000 फुटावर बर्फाच्छादित असलेल्या प्रदेशावर, त्या शिखरांवर शत्रूंच्या तोफा पलीकडच्या पहाडावरून येत असताना, आग ओकत असताना ह्या भयान पर्वतावर आमचे धैर्यधर सैनिक काय झालेत की चढत राहिलेले आहेत. मृत्यूसमोर दिसत असतानाही त्याच्या जबड्यात हात घालून मृत्यूलाच आव्हान देणारी 22-23 वर्षाची तेजमय स्फुल्लिंग होती ती. ज्यांना आशीर्वाद द्यायचे त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन सलामी देणं किती कष्टप्रद आहे याची जाणीव झाली. थरथरत्या हातांनी डबडबल्या डोळ्यांनी त्या स्मारकाला सलाम केला. आणि लेखिकेने बघा अगदी अंगावर काटा येण्यासारखं काय केले की वर्णन केलेलं आहे. मग 16,000 फुटांवर बर्फाच्छादित प्रदेश असताना त्या शिखरावर काय झाले की शत्रूच्या तोफा पलीकडच्या बाजूनी अंगावर आग ओतत होत्या. तरी ह्या भयान परिस्थितीला आपल्या सैनिकांनी काय केलं आहे की सामना केलेला आहे, कुठल्याही पद्धतीचं धैर्य न खचता.
मृत्यूसमोर दिसत असताना आणि त्या सैनिकांच्या समोर आपला काय होत होता की मृत्यू दिसत असताना सुद्धा त्याच्या जबड्यात हात घालूनच त्या सैनिकांनी मृत्यूला काय केले की आमंत्रण दिले गेलेलं आहे. आणि त्याच्यामध्येच काय म्हटलं आहे बघा, 22-23 वर्षाची तेजोमय स्फुल्लिंग होती. आणि त्याचे काय होते की त्या तेजोमय स्फुल्लिंग म्हणजे त्यांच्या अंगातून अशा ठिणग्या उडत होत्या, तेजोमय स्फुल्लिंग होत्या. ज्यांना आशीर्वाद द्यायचे त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन सलामी देणं किती कष्टप्रद आहे. आणि लेखिकेच्या मनाला एकच जाणीव झाली आहे की यांना काय करायला पाहिजे की आशीर्वाद दिला पाहिजे, त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायला पाहिजे. थरथरत्या हातांनी आणि डबडबल्या डोळ्यांनी त्या स्मारकाला लेखिकेने काय केलं आहे की सलाम केलेला आहे. तेवढ्यात एक तरुण लष्करी अधिकारी तेथे आले. त्यांनी आम्हाला कारगिल युद्धाची फिल्म बघायला तिथे दृकश्राव्य दालनात नेलं. तो सगळा थरार म्हणजे दुर्दम्य आशावाद, असामान्य कर्तृत्व, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि अदम्य साहस या शब्दांना मूर्तपणे सार्थ करणारं कर्तृत्व होतं. सरतेशेवटी एका शहीद झालेल्या वीराच्या आईने जे म्हटलं ते ऐकून एक जबरदस्त चपराक बसल्यासारखं झालं. त्या म्हणाल्या, जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है उस देश से थोडासा प्यार तो करो. चापकानं 100 फटके मारले असते तर ज्या वेदना झाल्या असत्या त्याहीपेक्षा कितीतरी पटीनं अधिक वेदना मनाला झाल्या. आणि त्या विवळ अवस्थेत विजयस्तंभासमोर शपथ घेतली. आणि बघा लेखिकेने पुढे काय सांगितले की आम्ही तो विजयस्तंभ पाहत असताना तेवढ्यात एक तरुण अधिकारी आमच्यासमोर काय झालेत की आलेले आहेत. मग त्यांनी आम्हाला काय केले की कारगिल युद्ध कसं झालं या युद्धाची आम्हाला काय केले की फिल्म बघायला तेथील दृकश्राव्य दालनामध्ये काय केले की नेले गेलेलं आहे. आणि तो सगळा थरार म्हणजे दुर्दम्य आशावाद, असामान्य कर्तृत्व, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि अदम्य साहस या शब्दांना मूर्तपणे सार्थ करणारं कर्तृत्व होतं. आणि लेखिकेने काय केले पहा की तिथं कारगिल युद्ध कसं घडलं या युद्धाची फिल्म बघत असताना त्यांना हा सगळा काय झालं की थरार प्रकार वाटायला. दुर्दम्य आशावाद आहे, असामान्य कर्तृत्व, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि अदम्य साहस या शब्दांना मूर्तपणे सार्थ करणारं त्या लोकांचं काय होतं की कर्तृत्व होतं. सरतेशेवटी एका शहीद झालेल्या वीराच्या आईनं जे म्हटलं, आणि ती फिल्म बघत असताना अगदी शेवटी काय झाले की एका शहीद झालेल्या वीराच्या आईनं काय म्हटलंय बघा, ते ऐकून एक जबरदस्त चपराक बसल्यासारखं झालं. आणि त्या आईचं वाक्य ऐकून लेखिकेला काय झालं, एक जबरदस्त काय बसली की चपराक बसल्यासारखी झालेली आहे. त्या म्हणाल्या, जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है उस देश से थोडासा प्यार तो करो. आणि त्यांनी सांगितले की ज्या देशासाठी मी माझा मुलाचा जीव अर्पण केलेला आहे त्या देशासाठी तुम्ही काय करायचं आहे की थोडंसं प्रेम करायचं आहे. चापकानं जर 100 फटके मारले असते त्या जेवढ्या वेदना झाल्या असत्या त्याच्याही पेक्षा कितीतरी पटीनं काय झाल्यात की मनाला वेदना झालेल्या आहेत. आणि त्या विवळ अवस्थेतच मी एक काय केले की विजयस्तंभासमोर शपथ घेतलेली आहे. शिस्त, निष्ठा, समर्पण आणि त्याग ह्या माझ्या मध्यमवर्गीय शब्दकोशात सपकपणे वापरल्या जाणाऱ्या शब्दांना यथोचित न्याय देईन. केवळ शब्द नाहीत तर अशी वृत्ती बनलेल्या सैन्य दलातील त्या वीरांचे भाट होऊन त्यांची कौनं गाईन आणि निदान पुढील 5 वर्ष नागरिकांना सोबत घेऊन या भूमीवर येऊन सर्व वीरांना सलामी देईन. पन्नादाईप्रमाणे सर्वसमावेशक मातृत्व अंगीकारेन आणि त्यांच्या त्यागाला पात्र बनण्याचा काय करेन की प्रयत्न करणार आहे. तर बघा लेखिकेला काय झाले की ती फिल्म बघत असताना त्यांच्या मनाला काय झाले की वेदना झालेल्या आहेत. मग त्यांनी त्या ठिकाणी एकच काय केली की बघा मुलाने एक शपथ घेतलेली आहे की शिस्त, निष्ठा, समर्पण आणि त्याग ह्या माझ्या मध्यमवर्गीय शब्दकोशात सपकपणे वापरल्या जाणाऱ्या शब्दांना यथोचित न्याय देईन. सपकपणे म्हणजे काय तर की बेचव, म्हणजे शिस्त असेल, निष्ठा असेल, समर्पण या शब्दांना काय केले की मध्यमवर्गीय शब्दकोशात वापरल्या जाणाऱ्या या शब्दांना मी काय करणार की न्याय देणार आहे. केवळ शब्द नाही तर तशी वृत्ती बनलेल्या सैनिक दलातील त्या वीरांचे भाट होऊन म्हणजे मला सैनिकांसाठी जेवढं काही करता येईल तेवढं मी करण्याचा काय करणार आहे की प्रयत्न करणार आहे. सैन्य दलातील त्या वीरांचे भाट होऊन की भाट म्हणजे काय की पगारी नोकरदार त्यांची कौनं गाईन, कौनं म्हणजे की त्यांची स्फूर्ती गाईन आणि निदान पुढील 5 वर्ष तरी नागरिकांना माझ्यासोबत घेऊन
त्या भूमीवर त्या वीरांना मी काय करणार की सलाम करणार आहे. पन्नादाईप्रमाणे सर्वसमावेशक मातृत्व अंगीकारेल. पन्नादाई म्हणजे काय म्हटलं बघा, 16व्या शतकातील एक सेविका होती. दाई उदयसिंगची दाई 1522मध्ये पन्नादाईला मुलगा झाला आणि त्यावेळी महाराणा संग्रामसिंगला मुलगा झाला. त्याचे नाव उदयसिंग. पन्नादाई या दोन्ही मुलांना स्वतःच्या अंगावर काय करायचे की मुलांना दूध पाजायची. आपल्या मुलाचे दूध कमी करून दुसऱ्याच्या मुलाला देणे ही सामान्य गोष्ट नव्हे. तेव्हापासून पन्नादाई ही मोठा काय झाला की त्याग करून सेवा करणाऱ्या व्यक्तीचे प्रतीक बनलेले आहे. म्हणजे आपल्या मुलाला जास्त लक्ष न देता दुसऱ्याच्या मुलाला पन्नादाईनं काय केलं होतं की लक्ष दिलेलं होतं. मग त्याच्यामुळे लेखिकासुद्धा काय म्हणते की पन्नादाईप्रमाणे मी सर्वसमावेश मातृत्व काय करणार की या सैनिकांचं अंगीकारणार आहे आणि त्यांच्या त्यागाला पात्र बनण्याचा म्हणजे मला जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा मी काय करणार आहे. बघा, भावनिक कल्लोळ शमला आणि बाहनावर आल्यावर एक अस्वस्थतेची लहर स्पर्शून गेली. भावना वेगात शपथ तर घेतली, पण जमेल का हे सारं आपल्याला. विचारांती मन खंबीर केले. काही क्षणात मनाचा निश्चय झाला आणि मग प्रतिज्ञापूर्ततेच्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू झाली. बघा, लेखिका काय म्हणते की भावनिक कल्लोळ शमला. मग तेवढ्यापुरतं मला काय झाले होते की माझ्या मनामध्ये काय झालं होतं की भावना निर्माण झाल्या होत्या. पण त्या भावना काय झाल्या की थोड्या वेळापर्यंत होत्या, पण त्या भावना काय झाल्या की क्षमल्या गेलेल्या आहेत. मग नंतर मी काय झालं की बघा भानावर आले आणि भानावर आल्यानंतर एक अस्वस्थतेची लहर स्पर्शून गेली. म्हणजे मला कुठंतरी काय झालं की अस्वस्थ वाटते आणि त्या अस्वस्थतेची काय झाली की माझी लहर येऊन गेली, मला ती स्पर्श करून गेली. परंतु भावना वेशात मी तर शपथ घेतली आणि लेखिकेने काय ठरवलं बघा की मी एक भावना विवश होऊन या सैनिकांसाठी 5 वर्षे मी इथे येईन अशी मी काय केली होती की शपथ तर घेतली होती, पण मला हे सगळं जमेल का अशी लेखिकाला काय झाले की शंका आलेली आहे. विचारांती मन खंबीर केलं आणि तिने काय केले की अगदी विचारांती आपलं मन अगदी खंबीर केलं. काही क्षणातच लेखिकेच्या मनाचा काय केला की निश्चय केला गेलेला आहे आणि मग प्रतिज्ञापूर्तीच्या दृष्टीने आमची वाटचाल चालू झाली. आणि मग मी जशी प्रतिज्ञा केली होती त्या प्रतिज्ञापूर्ततेच्या दृष्टीने माझी काय झाले की वाटचाल चालू झालेली आहे. माझा प्रवास काय झाला आहे की चालू झालेला आहे. ऑगस्ट महिन्यात श्रावण असतो आणि श्रावण म्हणजे राखी पौर्णिमा, सगळ्यांचा आवडता सण. त्या राखीच्या एका धाग्यानं बहीण भावाचं नातं कायमचं घट्ट राहतं. बहिणीच्या भावावरील निरपेक्ष प्रेमाची आणि भावावरील तिच्या रक्षणाच्या जबाबदारीची भावनिक वीण. मग आपल्या रक्षणकर्त्याला प्रत्यक्ष भेटून राखी बांधली, आशीर्वाद दिले तर आपली कृतज्ञता व्यक्त होईल आणि राखीचा सन्मान होईल. आमचं एकमत झालं आणि रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून लोकांना घेऊन कारगिलला जायचे निश्चित ठरवलं. 24 जण आमच्याबरोबर यायला तयार झाले आणि सुरू झाला मिशन लडाख. आणि बघा, लेखिकेने काय केले की जशी शपथ घेतली होती त्या शपथेप्रमाणे त्यांनी काय केले की वागायचं ठरवलं गेलेलं आहे. मग ऑगस्ट महिन्यामध्ये काय झालं की श्रावण चालू झालेला आहे मुलांना. आणि श्रावणामध्ये काय असतं की राखी पौर्णिमा असते आणि राखी पौर्णिमा म्हणजे आपल्या सर्वांचा काय आहे की आवडता सण आहे. मग त्या राखीच्या एका धाग्यानं बहीण भावाचं नातं काय होतं की कायमचं घट्ट राहतं आणि राखी पौर्णिमा आपल्या सर्वांचा कसा आहे की आवडता सण आहे. मग बहिणीच्या भावावरील निरपेक्ष प्रेमाची आणि भावावरील तिच्या रक्षणाच्या जबाबदारीची भावनिक वीण आपल्या रक्षणकर्त्याला प्रत्यक्ष भेटून राखी बांधली आणि आशीर्वाद दिले तर आपली कृतज्ञता व्यक्त होईल. मग लेखिकेच्या मनामध्ये एक अनोखा काय झाला की प्रयोग आलेला आहे. तर त्यांनी ठरवलं की आपण दरवर्षी जायचं आणि या सैनिकांना काय करायचे आहेत की राखी बांधायची आहेत. मग आमचं एकमत झालं. मग आम्ही जेवढे जण प्रवासाला गेलो होतो तेवढ्या सर्वांचं आमचं काय झालं की एकमत झालेलं आहे. आणि रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून मग आम्ही एक दिवस काय केला की निश्चित केला गेलेला आहे. रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून लोकांना घेऊन कारगिलला जायचे आम्ही काय केले की निश्चित केलेलं आहे. 24 जण आमच्याबरोबर यायला तयार झाले. आणि लेखिका काय सांगते की 24 जणांना घेऊन आम्ही काय करणार की जाणार आहोत आणि ते सगळेच्या सगळे काय झालेत की आमच्यासोबत यायला तयार झाले आणि सुरू झालं मिशन लडाख. आणि आम्ही काय केले की आमचा प्रवास चालू केलेला आहे. तर कसं आहे मुलांना, आपण सुद्धा
मी मगाशी पण काय म्हटलं की हे जे सैनिक आहेत, हे सैनिक आपले त्या भारताच्या सीमेवर लढतात, म्हणूनच आपण काय आहोत की सुखी आहोत. आणि आपण सुद्धा त्यांच्याबद्दल काय करायला पाहिजे की मनामध्ये एक आत्मीयता बाळगायला पाहिजे, त्यांना आदर दिला पाहिजे. तर बघा, सैनिकांच्या रेजिमेंटमध्ये जायचं, सैनिकांना भेटायचं म्हणजे जणू सिंहाच्या गुहेत प्रवेश मिळवायचा होता. बऱ्याच खटपटी करून आम्हाला निघण्यापूर्वी 14 कोरच्या लोहमधील हेडक्वार्टरमधून प्रतिसाद आला. आम्हाला 14 कोरच्या कर्नल झा यांनी बोलावलं होतं. आमचं मन धास्तावलं. सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांच्या केबिनमध्ये जाऊन बोलायचं होतं, पण मनातील कित्येक प्रश्नांची भेंडोळी कर्नल झा यांच्या प्रसन्न व्यक्तिमत्वापुढे बाद ठरली. तुम्ही लष्कराचं मनोबल खूप वाढवत आहात, अशी पाठीवर थाप मिळाली. आणि निघताना दारापर्यंत सोडायला आल्यावर कर्नल झा हातात घेऊन म्हणाले, विसरू नका, वन्स कंडेक्ट ऑलवेज कंडेक्ट. त्यांचा शब्द त्यांनी पुढील वर्षी आणि थेट 10 वर्षांनीही पाळला, अरुणाचलमध्ये भारत चीन सीमेवर भेटून. आणि बघा लेखिकेने काय केले की सैनिकाच्या रेजिमेंटमध्ये जायचं म्हणजे त्यांच्या ज्या तुकड्या असतात, रेजिमेंट म्हणजे काय म्हणले की त्या तुकड्या, आणि त्या तुकड्यांमध्ये आम्ही काय करणार आहोत की जाणार आहोत. सैनिकांना भेटायचं म्हणजे जणू सिंहाच्या गुहेत प्रवेश मिळवायचा होता. म्हणजे आम्हाला काय करायचं होतं की सैनिकांच्या रेजिमेंटमध्ये जायचं होतं आणि त्यांना भेटायचं म्हणजे खरोखरच सिंहाच्या गुहेमध्ये काय करायचं होतं की प्रवेश केल्यासारखं होतं. बऱ्याच खटपटी करून आम्हाला निघण्यापूर्वी 14 कोरच्या लेहमधील हेडक्वार्टरमधून प्रतिसाद आला. आणि बऱ्याच खटपटी करून आम्हाला काय झाले की 14 कोरच्या लेहमधील क्वार्टरमधून काय झाले ते प्रतिसाद आलेला आहे. आणि त्यांची काय की नावं आहेत. आम्हाला कर्नल झा यांनी बोलावलं होतं. आणि लेखिका काय म्हणतात की आम्हाला कर्नल झा या त्यांच्या अधिकाऱ्यांनी काय केलं होतं की बोलवलं गेलेलं होतं. आमचं मन धास्तावलं. आता आमच्या मनामध्ये वेगळीच काय झाली की धास्ती निर्माण झाली, भीती निर्माण झाली. आणि एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याच्या समोर जाऊन आपण बोलायचं म्हणजे त्यांच्या मनात काय झाले की वेगळ्या भावना निर्माण झालेल्या आहेत. मग सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांच्या केबिनमध्ये जाऊन बोलायचं होतं, पण मनातील कित्येक प्रश्नांची भेंडोळी म्हणजे की कागदाच्या ज्या गुंडाळ्या असतात, लांबलचक कागदाच्या गुंडाळ्या करून झा यांच्या प्रसन्न व्यक्तिमत्वापुढे बाद ठरले. आणि तिथं गेल्यानंतर आमच्या मनामध्ये अनेक प्रश्न काय झालेत की निर्माण झालेले आहेत. मग तिथं आम्ही जेव्हा प्रत्यक्ष गेलो तेव्हा तिथं झा साहेबांपुढे गेल्यानंतर त्यांचं व्यक्तिमत्व एवढं प्रसन्न होतं की त्यांच्या व्यक्तिमत्वापुढं आमच्या मनामध्ये जे आलेले प्रश्न होतं, हे प्रश्न सगळे काय झाले की बाद ठरले गेलेले आहेत. तुम्ही लष्करांचं मनोबल खूप वाढवत आहात. मग त्यांनी काय केले की तुम्ही काय करत आहात की ते लष्कर जे आहेत या लष्करांचं मनोबळ वाढवत आहात, त्यांना प्रेरणा देत आहात, त्यांना देशाबद्दल काय करतात की उत्साह निर्माण करत आहात. अशी त्यांनी काय केली की आमच्या पाठीवर थाप मिळाली. आणि निघताना दारापर्यंत आम्हाला ते काय झालेत की सोडवायला आलेले आहेत. कर्नल झा हातात हात घेऊन म्हणाले, विसरू नका, तुम्ही काय करू नका की विसरू नका, वन्स कंडेक्ट ऑलवेज कंडेक्ट. त्यांचा शब्द त्यांनी पुढील वर्षी आणि थेट 10 वर्षांनीही पाळला, अरुणाचलमध्ये भारत चीन सीमेवर भेटून. आणि 10 वर्षांनी सुद्धा त्यांनी त्यांचा शब्द काय केला की पाळला गेलेला आहे. पँगॉंग लेकच्या अलीकडे एका रेजिमेंटला आम्ही भेट देणार होतो. मी रेजिमेंट बाहेरच्या आर्मीच्या फोनवरून मला सांगितलेल्या व्यक्तीशी बोलले. आमचा कॉन्व्हॉय मोठ्या गेटमधून आत आला. चकाचक स्वच्छ रस्ते, क्रू-कट केलेले सैनिक, वातावरणात अदब आणि एका मस्त मोकळ्या जागेत ओळीनं मांडलेल्या खुर्च्या, आवर्जून हस्तांदोलन करणारी मुलं आणि कमालाचं आतिथ्य सारंच स्वप्नवत. पँगॉंग लेकच्या अलीकडे एका रेजिमेंटला आम्ही भेट देणार होतो. मी रेजिमेंट बाहेरच्या आर्मीच्या फोनवरून मला सांगितलेल्या व्यक्तीशी बोलले. आमचा कॉन्व्हॉय मोठ्या गेटमधून आत आला. चकाचक स्वच्छ रस्ते, क्रू-कट केलेले सैनिक, वातावरणात सुद्धा अदब आणि एका मस्त मोकळ्या जागेत ओळीनं मांडलेल्या खुर्च्या, आवर्जून हस्तांदोलन करणारी मुलं आणि कमालीचं आतिथ्य सारंच स्वप्नवत. आणि लेखिकेला पुढे गेलं तर बघा कोणता अनुभव आले.
तर पँगॉन्ग लेकच्या अलीकडं एक तुकडी होती आणि या तुकडीला आम्हाला काय करायचं होतं की मुलांनो भेट द्यायची होती. आणि भेट देणार होतो. मी रेजिमेंट बाहेरच्या आर्मीच्या फोनवरून मला सांगितलेल्या व्यक्तीशी बोलले आणि लेखिकेने काय केले की त्या तुकडीच्या बाहेरच्या आर्मीचा एक फोन होता आणि या फोनवरून लेखिकेला ज्या व्यक्तीशी बोलायला सांगितलं होतं त्या व्यक्तीशी लेखिका काय झालं की बोलल्या गेलेल्या आहेत. आमचा कॉन्वॉय मोठ्या गेटमधून आत आला. चकाचक स्वच्छ रस्ते, कुरकट केलेले सैनिक आणि वातावरणातसुद्धा अदब आणि एका मस्त मोकळ्या जागेत ओळीनं मांडलेल्या खुर्च्या, हे सगळं पाहून हस्तोंदोलन करणारी मुलं आणि कमालीचं आतिथ्य हे सारं मला काय झालं की स्वप्नवत वाटलेलं आहे. आणि तिथं गेल्यानंतर तिथला जो परिचय, चकाचक रस्ते, कुरकट केलेले सैनिक एका रांगेत उभे राहिलेलं आणि त्याच्याचमध्ये मोकळ्या जागेत ओळीनं काय केलं होतं की खुर्च्या मांडलेल्या होत्या आणि आवर्जून हस्तोंदोलन करणारी म्हणजे आवर्जून मुलं हातामध्ये काय करत होती की हात देत होती. हे सगळं कमालीचं आतिथ्य पाहून मला काय झालं की एक स्वप्नवतच वाटायला लागलं. मी एका स्वप्नात आल्यासारखीच मला वाटायला लागलं. आणि इतक्यात एक मुलगा जवळ आला. अनुराधा प्रभुदेसाई तुम्हीच का? मी हो म्हटल्यावर तो म्हणाला, मीच तुमचा फोन घेतला होता. आणि हे सगळं तिथलं शांत वातावरण पाहत असताना एक मुलगा तेवढ्यात काय झाला की लेखिकेच्या जवळ आला आणि जवळ आल्यावर त्यांना म्हणाला, अनुराधा प्रभुदेसाई तुम्हीच का? मग लेखिका लगेच त्याला काय म्हटल्यात की मुलांना हो म्हटलेले आहेत, मीच तुमचा फोन घेतला होता. मग त्या मुलाने सांगितले की मगाशी तुम्ही जो फोन केला होता तो फोन मी काय केलं ते घेतला होता. मी तुम्हाला एक सांगू का, तुमचा आवाज माझ्या मंगलमावशीसारखाच आहे. मग त्या मुलाने लेखिकेला सांगितले की तुमचा जो आवाज आहे अगदी हुबेहूब माझी जी मंगलमावशी आहे ह्या मंगलमावशीसारखाच आहे. खरं की काय? बरं ती मंगलमावशी तर मी अनुमावशी. मी म्हणाले, पापण्या भिजून ह्याची दखल घेतो म्हणाला. मग खरं की काय? ती मंगलमावशी तर मी अनुमावशी. आणि लेखिकेने त्या मुलाला काय सांगितले, जशी तुझी मंगलमावशी आहे तशीच मी सुद्धा कोण आहे की अनुमावशी आहे. मी पटकन त्या मुलाला काय केले की म्हटलं गेलेलं आहे. पापण्या भिजून याची दखल घेत तो म्हणाला. म्हणजे त्याच्या डोळ्यामध्ये काय झाले की पाणी आलेलं आहे. पण हे पाणी न दाखवता तो लेखिकेला काय म्हटला की मासी क्या मैं आपके गले लग सकता हूँ. मी लेखिकेला त्यांनी काय विचारले की मी तुमच्या गळ्यात पडू का? बहुत अच्छा लगा आपसे मिलकर. आणि तुम्हाला भेटल्यानंतर मला काय झाले की खूप आनंद झालेला आहे. मी म्हणाले, अरे विचारतोस काय बच्चा, मीच काय ह्या सगळ्या काका आणि मावशींना पण भेट. आणि लेखिकेने त्या मुलाला काय सांगितले की त्याला एक आपुलकी दाखवली आणि त्याला सांगितले की तू विचारतोस कशाला, मलाच काय, पण इथं जेवढे लोक आलेले आहेत या सगळ्या काका आणि मावशींना तू काय करायचं की भेटायचं आहे. माझ्या गळ्यात पडून नंतर तो सर्वांना भेटला. सगळ्यांच्याच गळ्यात पडत होता. नंतर कळले की त्याच्या मावस बहिणीचं लग्न ठरलं होतं आणि ते त्याच दिवशी होतं. पण त्याला मिळालेली रजा काही कारणांमुळे रद्द झाली होती. आणि त्या मुलानं काय केलं बघा की लेखिका म्हणतात की तो माझ्याच काय सर्वांच्या गळ्यात पडूनच तो सर्वांना काय झाला की भेटला गेलेला आहे. नंतर कळलं, मग आम्हाला त्याचं जे रहस्य आहे ते काय झाले की नंतर कळलेलं आहे की त्याच्या मावस बहिणीचं लग्न त्याच दिवशी होतं. पण त्याला रजा मिळाली होती, परंतु काही कारणामुळे त्याची रजा काय झाली होती की रद्द झालेली होती. माझ्या आवाजात त्याची मावशी आणि सोबत आलेल्यांमध्ये त्याचे नातेवाईक शोधत असणार तो. आणि लेखिका काय म्हणते की माझ्या आवाजामध्ये त्यांनी काय केली की त्याची मंगलमावशी शोधली आणि सोबत आलेल्यांमध्ये त्याचे नातेवाईक काय करत होता की शोधत असावा. ह्या सोहळ्याची साक्ष असलेली इतर मुलं माझ्याकडे आली आणि म्हणाले, मासी आप बडी पार्शियल हूँ. क्यों, क्या हुआ बेटा? वो आपके गले मिल सकता है. हमने क्या पाप किया. आणि ह्या सोहळ्याची साक्षी असलेली म्हणजे ही मुलं काय करतो की हा सोहळा अगदी डोळे भरून पाहत होती. आणि ही सर्व मुलं काय झाली की माझ्याकडे आली आणि म्हणाली की मावशी आप बड़ी पार्शियल हो. क्यों, क्या हुआ बेटा? वो आपके गले मिल सकता है. हमने क्या पाप किया आहे. मग त्याला सांगितले की तोच तुमच्या गळ्यामध्ये पडून तो मला भेटतो ना, आम्ही कोणतं पाप केलं आहे. मग नंतर जवळजवळ अर्धा तास ती मुलं
कॉबेट वर्दी विसरून सगळेजण आम्हाला भेटत होते. अजब सोहळा. आम्ही नुसत्या भेटीतून मायेची पाखर घालत होतो. पण एवढासा भावनिक ओलावा त्यांनी उबदार वाटत होता. त्या सगळ्या खऱ्या त्रात्यांना राखी बांधून बाहेर पडलो. त्यांच्या हातात बांधलेल्या राखीच्या धाग्यांच्या बंधनात आम्ही कायमचे गुरफटलो. बीज अंकुरात होतं. धुमारे फुटायला थोडा अवधी लागणार होता. आणि लेखिका काय म्हणतात की मग जवळजवळ ती सर्व मुले आम्हाला काय करत होती की कॉबेट वर्दी विसरून म्हणजे युद्धाचा गणवेश विसरून ही सगळी मुलं जवळजवळ अर्धा तास आम्हाला काय करत होती की भेटत होती. एकदम अजब सोहळा होता. तो सोहळा अजब होता, नयनरम्य होता. आम्ही नुसत्या भेटीतून मायेची पाखर घालत होतो आणि आम्ही त्यांना काय करतो की फक्त भेटत होतो आणि भेटीतून त्यांना काय करत होतो की मायेची पाखर घालत होतो, त्यांच्यावर माया करत होतो. पण तो एवढासा भावनिक ओलावा त्यांना उबदार वाटत होता. मग आम्ही त्यांना भेटत होतो पण त्या मुलांना इतकं चांगलं वाटत होतं. तो ओलावा त्यांना उबदार वाटत होता. त्या सगळ्या खऱ्या त्रात्यांना राखी बांधून बाहेर पडलो आणि त्या सर्वांना आम्ही त्या काय केल्या की हातामध्ये राख्या बांधलेल्या आहेत आणि आम्ही बाहेर पडलेलो आहोत. आणि त्यांच्या बांधलेल्या राखीच्या बंधनामध्ये आम्ही कायमचं काय झालं होतं की गुरफटलो होतो, अडकलो होतो. बीज अंकुरत होतं. आम्ही ती बीज काय केलं होतं की राखी बांधण्याचं पेरलं होतं. धुमारे फुटायला थोडा काय होता की अवधी लागणार होता. प्रवासातील शेवटच्या टप्प्यात कारगिल आणि मग द्रासला जायला निघालो. तेव्हा कारगिलमध्ये शिरताना लागणाऱ्या एका पुलावर एक सैनिक तैनात होता. आमच्या 4 गाड्यांची तपासणी चालू असतानाच मी त्याच्याशी गप्पा मारत होते. कल आपको इसी रास्ते में वापस जाना है असं तो म्हणाला. बढ़िया, कल फिर मिलेंगे. नहीं, कल मैं नहीं रहूँगा. मेरा बड़ी होगा, मतलब मेरा साथी. लेकिन आपको कारगिल में किसी भी चीज़ की ज़रूरत पड़े तो यहाँ ज़रूर आना. आम्ही योजल्याप्रमाणे कार्यक्रम आटोपून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या पुलावर आलो तर तोच बच्चा उभा होता. अरे तू परत आलास ह्या माझ्या प्रश्नावर तो हसून म्हणाला. मैं गया ही कहा था. मेरा बड़ी बीमार है इसलिए मैं कल से यही हूँ. जवळजवळ 36 तास तो मुलगा तिथे उभा होता. मग बघा, प्रवासातील शेवटच्या टप्प्यात कारगिल आणि मग द्रासला जायला निघालो. आणि लेखिकेचा काय झालं की शेवटचा टप्पा आता प्रवासाचा चालू झालेला आहे. तेव्हा कारगिलमध्ये शिरताना लागणाऱ्या एका पुलावर एक सैनिक तैनात उभा होता. आणि आम्हाला कारगिलमध्ये एक पूल लागला आणि त्या पुलावर एक सैनिक काय होता की उभा होता. आमच्या 4 गाड्यांची तपासणी चालू असतानाच मग आमच्या 4ही गाड्यांची काय केली की तपासणी केलेली आहे. तपासणी चालू असताना मी त्याच्याशी गप्पा मारत होते आणि तो जो सैनिक उभा होता या सैनिकाशी मी काय केलं की गप्पा मारत होता. मग तो मला कल आपको इसी रास्ते से वापस जाना है. मग त्याने सांगितलं की तुम्हाला ह्या रस्त्यानेच परत काय करायचं आहे की जायचं आहे. बढ़िया, कल फिर मिलेंगे. मग तो काय म्हणला की परत आपण काय करणार आहोत की भेटणार आहोत. कल मैं नहीं रहूँगा, मेरा बडी होगा. त्याने सांगितले की काल मी काय करणार नाही की इथं नसणार आहे. माझ्यापेक्षा जो मोठा आहे तो काय करेल की इथं ड्युटी सांभाळेल. मतलब मेरा साथी म्हणजे माझा जो जोडीदार आहे तो काय करणार की इथं थांबणार आहे. लेकिन आपको कारगिल में किसी भी चीज़ की ज़रूरत पडे तो यहाँ जरूर आना. त्यांनी सांगितले की कारगिलमध्ये तुम्हाला जर कुठली जरी गोष्ट लागली तरी तुम्ही या ठिकाणी काय करायचे की यायचं आहे. आम्ही योजल्याप्रमाणे कार्यक्रम आटोपून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या पुलावर आलो आणि आमचा सगळा कार्यक्रम व्यवस्थित आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही त्या पुलावर काय झाले की आलेलो आहोत तर तोच बच्चा उभा होता. पहिल्या दिवशी जो लेखिकेला सैनिक भेटला होता तोच सैनिक त्या पुलावर काय होता की दुसऱ्या दिवशी जाताना तो उभा होता. अरे तू परत आलास ह्या माझ्या प्रश्नावर तो हसून म्हणाला. मैं गया ही कहा था. मग लेखिकेने त्याला विचारले तू परत कधी आलास. त्याच्यावर तो म्हणाला की मी गेलेलोच नाही. मेरा बडी बीमार है. म्हणजे माझा बडा जोडीदार आहे तो काय की आजारी आहे. त्याच्यामुळं मी काय झाले की इथंच आहे. जवळजवळ 36 तास तो मुलगा तिथे उभा होता आणि जवळजवळ 36 तास त्या मुलाने त्या ठिकाणी काय केले की ड्युटी केलेलं आहे. अरे तुझा बडी आज पण नाही आला तर माझ्या 10 ते 5 या ड्युटीच्या चौकटीत हे 36 तास उभं राहणं बसतच नव्हतं. तो हसून म्हणाला. मॅडम कोई बात नहीं, वो ठीक
ठीक होने तक मैं यहाँ खडा रहूँगा, चाहे और 2 दिन भी क्यों ना लगे. हे इतक्या सहजतेने तू कसंच बोलतोस? या माझ्या प्रश्नावर तो डोक्याला हात लावून म्हणाला, सब कुछ आसान है मॅडम जी, सिर्फ दिमाग में डाल देना है. प्रश्न पडायच्या आतच उत्तर तयार असलेला हा 20-21 वर्षाचा मुलगा. लेकीने बघा काय म्हटले की, अरे तुझा बडी आज पण नाही आला तर? मग लेखिकाने त्याला विचारले की तू कालपासून एकाच ठिकाणी काय की उभा आहे, तुझा जर जोडीदार नाही आला तर? माझ्या 10 ते 5 या ड्युटीच्या चौकटीत हे 36 तास उभं राहणं बसतच नव्हतं. आणि लेखिका म्हणतात की 10 ते 5 36 तास त्या मुलांनी काय केले की ड्युटी केलेली आहे, हे माझ्या चौकटीमध्ये काय होत होतं की बसत नव्हतं. तो हसून म्हणाला, मॅडम कोई बात नाही मॅडम, ह्या काही विशेष नाही. जोपर्यंत तो बरा होत नाही, ठीक होत नाही, तोपर्यंत मी काय करणार की इथंच राहणार आहे. मग 2 दिवस लागू नाही तर 4 दिवस लागू. मग तो इतक्या सहजपणे काय केला आहे की सांगून गेलेला आहे. मग या माझ्या प्रश्नावर तो डोक्याला हात लावून म्हणाला, सब कुछ आसान है. मग त्यांनी काय केले की बाबा त्या म्हटल्या की एवढ्या दिवस तू इथं काय करणार आहेस की ड्युटी करणार आहेत. मग तो सहज म्हणाला की हे सगळं कसं आहे की सोपं आहे, फक्त डोक्यामध्ये काय करायचं आहे की घ्यायचं आहे. प्रश्न पडायच्या आतच उत्तर तयार असल्या 20-21 वर्षाचा मुलगा होतो. म्हणजे तो मुलगा कसा होता की 20-21 वर्षाचाच होता. 2006चा लडाख हा एक नवरूपच लिहून समोर आला होता. आभाळच फाटलं होतं. कधीही पाऊस न पडणारा प्रदेश ओलाचिंब झाला होता. बऱ्याच ठिकाणी नद्या सदृश पाणी वाहत होते. तिथल्या लडाखी मुलांना हे सगळं अप्रूपच होतं. लेहला सुखरूप पोचलो, पण पुढील सगळे मार्ग बंदच होते. एकच मार्ग उघडा होता, कर्नल झा. त्यांना भेटल्याशिवाय जायचं नाही. दिमाग में डाल दिया था. बरोबर 5 वाजता दिमागदार वळण घेत कर्नल झा यांची गाडी प्रवेश करत आत आले. आम्ही आलो आहोत हा निरोप पाठवला तर त्यांनी अतिशय प्रेमाने आमचं स्वागत केलं. आमची अडचण समजून त्यांनी कुठले मार्ग खुले आहेत वगैरे चौकशी केली. निसर्गापुढं आपलं काहीच चालत नाही, उदास होऊ नका. आणि बघा लेखिकेला पुढं कसा अनुभव आलेला आहे. तर 2006चा लडाख एक नवं रूपच लिहून समोर आला होता. आणि 2006चा लडाख एक नवीन रूप लिहून काय झालं होतं की आमच्यासमोर आलेला होता. एकदम आभाळ काय झालं होतं की फाटल्यासारखं झालेलं होतं. कधीही पाऊस न पडणारा प्रदेश ओलाचिंब झाला होता. आणि त्या ठिकाणी कधीही पाऊस न पडलेला प्रदेश संपूर्णपणे काय झाला होता की अगदी ओलाचिंब झालेला होता. बऱ्याच ठिकाणी नद्या सदृश पाणी वाहत होतं. आणि बऱ्याच ठिकाणी नदी भरून पाणी काय होत होतं की वाहत होतं. आपण सुद्धा पाहतो की आपल्याकडे जर जास्त पाऊस झाला तर पाणी काय होतं की नदी नाले ओढे हे काय होतात की भरून वाहतात. तिथल्या लडाखी मुलांना हे सगळं अप्रूपच होतं. आणि त्या ठिकाणी लडाखी मुलांना हे सगळं कसं होतं की कौतुकाच होतं. लेहला सुखरूप पोचलो. मग आम्ही लेहला काय झालं की सुखरूप पोचलो गेलेलो आहे. पण पुढील सगळे मार्ग बंदच होते आणि आम्हाला पुढं जायचं होतं. पण पुढचे सगळे मार्ग ह्या पावसामुळं काय झाले होते की बंद झालेलं होतं. एकच मार्ग उघडा होता, कर्नल झा. मग लेखिकेच्या डोक्यात एकच मार्ग होता, तो म्हणजे की कर्नल साहेब यांच्याकडे जायचं. त्यांना भेटल्याशिवाय जायचं नाही. आणि त्यांनी एकच ठरवलं की कर्नल साहेबांना आपण भेटायचं आणि मगच काय करायचं आहे की जायचं आहे. दिमाग में डाल दिया था ना. बरोबर 5 वाजता दिमागदार वळण घेत कर्नल झा यांची गाडी प्रवेश करती झाली. आणि नंतर त्यांच्या लक्षात आल्यानंतर काय झालं की बरोबर 5 वाजताच दिमागदार वळण घेत कर्नल झा यांची काय झाली की गाडी आत आलेली आहे. आम्ही आलोत हा निरोप पाठवल्यानंतर त्यांनी अतिशय प्रेमाने आमचं स्वागत केलं. आणि आम्ही परत आलेलो आहोत असं त्यांना कळल्यानंतर आमचं काय केलं की त्यांनी अतिशय प्रेमाने झा साहेबांनी स्वागत केलेलं आहे. आमची अडचण समजून त्यांनी कुठले मार्ग खुले आहेत याची चौकशी केली. आणि आम्ही कोणत्या अडचणीत सापडलेलो आहोत हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कोणकोणते मार्ग खुले आहेत ही काय केली की चौकशी केलेली आहे. निसर्गापुढं आपलं काहीच चालत नाही, उदास होऊ नका. आणि कर्नल साहेबांनी त्यांना सांगितले की हा निसर्ग आहे आणि निसर्गापुढं माणसाचं काहीही चालत नाही. तुम्ही काय करायचं की नाराज व्हायचं नाही, उदास व्हायचं नाही. कार्यक्रमात बदल करून आता आधी कारगिलला जा. 2 दिवसांनी तुम्ही परत येईपर्यंत सगळे रस्ते मोकळे होतील असे ते म्हणाले. हॉटेलवर पोचल्यावर आमचे उजळलेले चेहरे पाहून सगळ्यांच्या मनातील मळप दूर झालं. कर्नल झा यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही आधी कारगिल त्रास या ठिकाणाकडे निघालो. आणि आम्ही काय केलं की आमच्या कार्यक्रमामध्ये थोडा काय केला की बदल केलेला आहे आणि आम्ही कारगिलला आलेलो आहोत. 2 दिवसांनी त्यांनी सांगितले की तुम्ही येईपर्यंत सगळे रस्ते कसे होतील की मोकळे होतील. हॉटेलवर पोचल्यावर आमचे उजळलेले चेहरे पाहून सगळ्यांच्या मनातील मळप दूर झालं.
आणि हॉटेलवर पोचल्यानंतर आमचे उजाळलेले चेहरे पाहून सगळ्यांच्या मनातल्या शंका काय झाल्यात की चिंता दूर झालेल्या आहेत. कर्नल यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही आधी कारगिलला गेलेलो आहोत. कारगिल त्रास येथील विजयस्तंभ, तोलुलिंग, 3 पीपल, बात्रा टॉप, टायर हिल आता अगदी परिचयाचे वाटू लागले. तेथील सैनिकांना भेटून झाल्यानंतर जड अंतकरणानं पुनरागमन करायचं म्हणून परतीच्या प्रवासाला निघालो. रात्रीचे 10 वाजले होते. आता तासाभरात लेहला पोहोचू. उद्या कुठे जायचं याची आखणी सुरू झाली. अचानक गाडीला आणि आमच्या विचारांना करकचून ब्रेक लागला. मग लेखकाने पुढे काय केले की कारगिल त्रास येथील विजयस्तंभ, तोलोलिंग, 3 पीपल, बात्रा टॉप, टायर हिल आता ही सगळी ठिकाणे लेखिकेच्या काय झाली होती की परिचयाची झाली होती. तेथील सैनिकांना भेटून झाल्यानंतर मग तिथं जेवढे सैनिक होते या सैनिकांना भेटून झाल्यानंतर जड अंतकरणाने आम्हाला परत काय करायचं होतं की जायचं होतं आणि रात्रीचे 10 वाजले होते. आता तासाभरात लेहला आम्ही काय करणार होतो की पोहोचणार होतो. उद्या कुठे जायची याची आमची काय होती की आखणी चालू होती. अचानक आमच्या गाडीला काय झालं आहे की ब्रेक लागलेला आहे आणि आमच्या विचारांनासुद्धा आम्ही काय केलं की करकचून ब्रेक लावलेला आहे.